गुड मॉर्निंग. मी शीला घाडगे, माइंडफुलनेस लाईफ कोच अँड हीलर. तुमचं माइंडफुल लिव्हिंग ड्राईव्हमध्ये मनापासून स्वागत करत आहे. ॲज अ लाईफ कोच बऱ्याच जणांशी मी कॉन्टॅक्ट करत असते आणि एक साधा प्रश्न, कशी आहेस किंवा कसं आहेस? आणि याचं उत्तर अनपेक्षितपणे एकच, की अजिबातच छान नाही. डोळ्यात पाणी, मनात खूप काही साचलेलं, अगदीच काही समजत नाही, लाईफमध्ये खूप मेस झाला. याला तू सुद्धा रिलेट करत आहेस का? आणि जर करत असशील, तर हा व्हिडिओ नक्की तुझ्यासाठी आहे. फ्रेंड्स, आजच्या सिच्युएशनमध्ये आपण खूप काही गोष्टींमध्ये अटकलो आहोत आणि अशीच एक वेळ होती. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी सेम सिच्युएशनला होते. अगदीच क्लॅरिटी नाही. लाईफमध्ये काय होत आहे? कसं चेंज करावं? काही समजत नव्हतं. बट हां, माझ्या लाईफमध्ये जेव्हापासून माइंडफुलनेस हा कन्सेप्ट आला किंवा माइंडफुल लिव्हिंग स्टार्ट झालं, तेव्हापासून माझी लाईफ अगदीच चेंज झालेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल, की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अशा मोमेंटवरती आहात, जिथे लाईफ पूर्णपणे मेस झालेली आहे, काहीतरी चेंज व्हावं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच हा प्रोग्राम मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, की माइंडफुलनेस म्हणजे काय? माइंडफुल लिव्हिंग हा काय नवीन कन्सेप्ट आहे? तर ह्या संदर्भात छोटासा इंट्रोडक्शनही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आज जिथे जे काही तुम्ही सिच्युएशन फेस करत आहात, आयदर चांगली असेल, वाईट असेल किंवा मोस्ट ऑफ द टाईम खूप वाईट सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात. तर ही सिच्युएशन हा प्रेझेंट मोमेंट वाईट आहे का? तर नाही. आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही जे काही फेस करत आहात, त्याचं रिझन आहे मेमरीज, तुमच्या आठवणी. तुमच्या मागे लाईफमध्ये भूतकाळात काही गोष्टी झाल्या असतील. कोणीतरी त्रास दिला असेल, काहीतरी मनासारखं नाही घडलं, एक्झाममध्ये फेल झालात, इंटरव्ह्यूमध्ये फेल झालात, मनासारखा जॉब नाही भेटला, रिलेशन्समध्ये काही इश्यूज झाले, कोणीतरी काहीतरी बोललं. या सगळ्या गोष्टींच्या आठवणी ह्या तुम्हाला सध्या त्रास देत आहेत. किंवा या व्यतिरिक्त असू शकतं भूतकाळातली चिंता, भीती, की पुढे काय होणार? माझ्यावर एवढं कर्ज झालेलं आहे, कसं फेडणार? माझ्या मुलाबाळांचं काय? पैशांचं काय? माझ्या घराचं काय? करिअरचं काय? ते लोक काय म्हणतील? तुम्ही फेल झालो. तर या भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळातील विचार, मेमरीज, आठवणी ह्या सध्या तुम्हाला त्रास देतात आणि हे मेन रिझन आहे तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम्सचं. त्यामुळेच ताण होतो, तणाव होतो, अतिविचार येतात, झोप येत नाही विचारांमुळे आणि त्यानंतर तुमचे फिजिकल इश्यूज चालू होतात. हे दुखतंय, ते दुखतंय, बीपी होतोय, शुगर होते. दॅट इज द रिझन. या सगळ्यांवरती सोल्युशन एकच, माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या प्रेझेंट मोमेंटला, तुमचं माइंडला ठेवणं. तुमच्या अतिविचारांना किंवा भूतकाळातील विचारांना बाजूला सारून प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं, आनंदाने जगणं, दॅट इज अ माइंडफुलनेस. आता 2 सिच्युएशन असतात. एक तर माइंडफुल म्हणजे फुल्ली प्रेझेंट इन प्रेझेंट स्टेट किंवा माइंड विथ फुल ऑफ थॉट्स म्हणजे जिथे तुमचे थॉट्स पास्टचे, फ्युचरचे तुमच्या माइंडमध्ये सतत घोळत असतील. तर तुम्हाला काय राहायचंय? माइंडफुल किंवा माइंडफुल, FULL, फुल ऑफ थॉट्स. जर माइंडफुल राहायचं असेल तर माइंडफुल असं टाइप करायचं आहे. नाही तर तुम्ही विथ फुल ऑफ थॉट्सच राहणार, जिथे तुम्हाला अजून-अजून त्रास होणार, अजून-अजून प्रॉब्लेम्स. तर माइंडफुल लिव्हिंग कसं करायचं यासाठी मी एका आठवड्याचा माइंडफुल लिव्हिंग चॅलेंज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर लिंक दिलेली आहे. तुम्ही ऑलरेडी जॉइन केलेला आहात. तर एक फॉर्म तुम्हाला मी दिलेला आहे. तो फॉर्म नक्की भरायचा आहे आणि येत्या मंडेपासून आपलं माइंडफुल वीक चालू होत आहे. यासाठी नक्की सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे आणि तुमच्या माइंडफुल म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये कसं राहायचं, यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आपण शिकणार आहोत. आणि हा एका आठवड्याचा प्रोग्राम आहे, जेणेकरून आपल्या माइंडला ट्रेनिंगची गरज असते, सवयींची गरज असते. एका दिवसात आपलं माइंड ट्रेन होत नाही. त्याला काहीतरी कालावधी जावा लागतो. सतत त्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर आपलं माइंड काही गोष्टी ट्रेन करून घेतं. तर तुम्हाला सुद्धा ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की जॉइन व्हा. तोपर्यंत थँक यू सो मच फॉर अटेंडिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अ वर्कशॉप.